मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणाअंतर्गत जे काही नागपूर खंडपीठ आहे, औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई या संपूर्ण ठिकाणी काय झाले उच्च न्यायालयाची भरती निघलेली आहे, ज्यामध्ये पद बघितलं आपण शिपाई, हमाल, फरमान हे जे पद आहेत, तर या पदाकरता काय यादी इथं काय जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बघा यामध्ये प्रतीक्षा यादी जी असणार आहे ही 2 वर्षाकरता असेल, म्हणजे प्रक्रियेपर्यंत काय ही 2 वर्षापर्यंत लागू असेल. तर यामध्ये आपण जर बघितलं की किती जसं की शिपाई, हमाल, फराज या संपूर्ण पदाच्या जागा किती 2 वर्ष असताना की उच्च न्यायालय मुंबईमध्ये 570 जागा आहेत, नागपूर खंडपीठामध्ये 115 आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 202 एवढ्या जागा आहेत. बघा की आपण याच्या संदर्भात पगार जर बघितला तर पगार काय आहे तुम्हाला 16,600 ते 52,400 एवढं तुम्हाला काय इथं पगार असणार आहे. तसेच नियमित इतर भत्ते सुद्धा लागू असते. बाकी परीक्षेच्या दृष्टिकोन अत्यंत महत्वाचे असे सुवर्ण संधी तुम्हाला आहे. बघा की यामध्ये पद जर बघितलं फक्त काय 10वी पास, लक्षात घ्या किती 10वी पास असणारे विद्यार्थी तुम्ही काय इथं अर्ज सादर करू शकता. बघा किती 10वी मॅट्रिक म्हणजे तुमचं काय एसएससी पास जरी असले तुम्ही तरी तुम्ही काय इथं अर्ज सादर करू शकता. बघा आता पुढचं याच्या संदर्भात इतर माहिती बघताना ही झाली याची प्रारंभिक माहिती की नेमकं याची पात्रता काय, मग नेमकं पात्र कोण कोण आहे. तर पात्रतेमध्ये आपण बघितलं की उमेदवार कमीत कमी 7वी पास असला पाहिजे. काय असला पाहिजे तो कमीत कमी 7वी पास असला पाहिजे. म्हणजे काय सरळ सरळ बघितलं आपण जो 7व्या वर्गात गेला 7वी पास जरी असला तरी तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. त्याचं वय जर बघितलं ओपन वर्गातला असला, खुला प्रवर्गातला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता. इतर जे प्रवर्ग आहेत बघा इतर जे काही मागास प्रवर्ग आहेत जसं की SC ST ज्या काही इतर जाती आहेत तर या प्रवर्गासाठी याची वयोमर्यादा बघितली 18 ते 43 वर्ष. बघा किती 18 ते 43 वर्षापर्यंत. विशेष म्हणजे काय इथं तुम्ही पुरुष सुद्धा अर्ज सादर करू शकता आणि महिला वर्ग सुद्धा काय इथं अर्ज सादर करू शकतात. जवळपास म्हणजे ज्या गृहिणी महिला आहेत आणि इतर ज्या 10वी पास असणाऱ्या महिला आहेत त्या सर्वांसाठी ही महत्वाची अशी ही भरती आहे. बघा त्यानंतर पुढचं आहे विवाहित मार्गाने अर्ज सादर करणाऱ्या महिलांसाठी काय इथं कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांना लागू नाही, म्हणजे ज्यांच्या काय जे ऑलरेडीच पहिल्यांदा याच्यामध्ये असतील तर त्यांना ही काय इथं लागू असणार नाही. बाकी अटी तुम्हाला माहिती आहे की नागरिक असला पाहिजे, इकडला असला पाहिजे, हे आपल्या सर्वसामान्य ज्ञात असणारा घटक. बघा की अर्ज सादर कसा करायचा तर अर्ज सादर करताना तुम्हाला काय करायचंय अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चलन जे असणार तुम्हाला हे किती 1000 रुपये असेल. म्हणजे 1000 रुपये आपल्याला माहिती आहे की 1000 रुपये चलन कोणत्या परीक्षांचं असतं, ज्या परीक्षा TCS घेते किंवा IBPS घेते या परीक्षांची फी किती 1000 रुपये. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक निष्कर्ष लावायचा आहे ही परीक्षा कोण घेईल TCS किंवा IBPS अंतर्गत कंडक्ट केला जाईल. आणि संपूर्ण पेपर कसा असेल हा CBT स्वरूपामध्ये पेपर असेल. कोणता CBT स्वरूपामध्ये तुमचा पेपर असेल. क्लिअर हे झालं पेपरच्या संदर्भात माहिती. आता मूळ मुद्दा राहिला तुमचा की नेमका अभ्यासक्रम काय हे संपूर्ण आपण बघितलं की नेमक्यासाठी अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर यामध्ये उमेदवार ज्यांनी अर्ज सादर केला तर अर्ज सादर केल्यानंतर काय करायचं त्यांना की परीक्षेचा प्रकार आपण बघितलं की 30 मार्काची काय तुमची लेखी परीक्षा असेल. बघा किती 30 मार्काची लेखी परीक्षा असेल. या लेखी परीक्षेमध्ये किमान 15 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. बघा जे स्क्रीनिंग टेस्ट आहे तर या स्क्रीनिंग टेस्ट साठी तुम्हाला 15 मार्क इथं कमीत कमी पडले पाहिजे. ज्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप बघितलं लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाधिक स्वरूपाचे विविध प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील. म्हणजे काय MCQ बेस परीक्षा असेल. बघा MCQ बेस स्वरूपाची प्रश्न असेल. मग यामध्ये इतर विचारताना GK GS मध्ये असणारा तुमचा इतिहास आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी, विज्ञान हे संपूर्ण घटक याच्यात अंतर्भूत असतील. हा झाला GS संदर्भात. नंतर हे जाणतो काय शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थता फिटनेस स्वरूपामध्ये याला सुद्धा 10 मार्क येतात. म्हणजे तुम्ही तिथं कोर्टामध्ये येताय तुमचं शरीरवृष्टी कशा प्रकारे आहे, तुम्ही कितपत हे आहे, मेडिकल फिटनेस ह्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क आहे. आणि पुढचं काय तुम्हाला इथं मुलाखत असणार आहे. बघा 10 मार्काची काय तुम्हाला इथं मुलाखत असणार आहे. फक्त इथं काय तुम्हाला 7वी पासून तुम्ही अर्ज सादर करू शकता. परंतु टप्प्याचे आपण परीक्षेचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तुमचं फिटनेस हे असलं पाहिजे, तुम्ही याच्या पूर्वी काय तुम्ही लेखी परीक्षा पात्र असले पाहिजे. त्या संपूर्ण अटी तुम्हाला इथं काय महत्वाचे घ्यायचे आहेत. बघा विशेष नोंद म्हणजे कोणती दिली की लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्थता परीक्षेला बोलवता येणार नाही. बघा काही जण म्हणतील हे काय महत्वाचा मुद्दा आहे. बघा की ही जी लेखी परीक्षा आहे 30 मार्काची जी लेखी परीक्षा होईल या लेखी परीक्षेमध्ये किमान तुम्हाला काय 15 मार्क पडले पाहिजे. म्हणजे 15 मार्क जर पडले तर 15 मार्क पडल्यानंतर तुम्हाला जो पुढचा टप्पा असणार आहे ज्यामध्ये शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थता आहे त्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं जाईल. आणि हे जर पास झाले तुम्ही याच्यामध्ये तर तुम्हाला काय तिसऱ्या मुलाखतमध्ये हे झाले. म्हणजे ज्या प्रकारे आपण इतर परीक्षा बघितल्या पूर्व मुख्य स्वरूपामध्ये टप्पे
तशा स्वरूपाचे काही इथे टप्पे तुम्हाला असतील. दुसरे, सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे काय अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे या ठिकाणी वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जाईल. अशा स्वरूपाची काय ही महत्वाची याची माहिती आहे. काय अशा प्रकारे महत्वाची माहिती आहे. बघा, बाकी तत्सम संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे की भाषा काय तुम्हाला मराठी भाषा बोलल्या गेली पाहिजे, हे संपूर्ण गोष्टी इथं तुम्हाला ज्ञात आहेत. बघा, त्या संपूर्णच्या दृष्टिकोनातून आपली ई बुक आहे, या ई बुक मध्ये संपूर्णचं मराठी आहे, इंग्लिश, कम्प्युटर, इतर जे काही संपूर्ण घटक आहेत ते संपूर्ण घटक इथं क्लिअर केले जातील. बघा, फीस मात्र अत्यंत नाम मात्र 149 मध्ये सुरुवातीच्या 100, लक्षात घ्या, सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांना काय 50% या फीस मध्ये सवलत मिळेल. काही जरी अडचण असली, हा नंबर आहे 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.